ताकद आहे, अतिशय चांगला फलंदाज आहे। इथे मात्र चेंडू थोडंसं ऑप्शनच्या बाहेर। पंच संगम भोईर मॅन फ्रॉम पाली यांनी हा स्वैर मार्गदर्शक अवंत धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय। संघ जाऊन पोहोचतोय एक या धावसंख्येवर। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय स्वस्तिक मात्रे। तारे संघाचा एक आक्रमक गोलंदाज हा चेंडू खेळून काढलाय। शॉट डीप एक्स्ट्रा पॉइंटला चेंडू अडवणार क्षेत्ररक्षक एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज आमिर भोईर आणि अतुल भोईर। एका धावेच्या मोबदल्याने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 2 या धावसंख्येवर। क्षेत्ररक्षक विहरजना मिड विकेट बाउंड्री आणि लॉंग ऑफ बाउंड्री पाहायला मिळते। एक पॉइंटच्या दिशेने आहे, एक स्लिप मिड ऑफच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक। दुसरा आपण पाहतोय शॉट स्क्वेअरला आहे, बॅकवर्ड शॉटला एक फर्स्ट स्लिप चांगला क्षेत्र सजवलंय। गरज आहे ती आता धावा जमवण्याची। आपण पहिला सामना भोपाळावाडी विरुद्ध बोरकार संघाने काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी केली। टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले, प्रॉपर क्रिकेट पाहायला मिळाला। काय क्रिकेट पाहायला मिळाला। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर। गोलंदाज तयार। इथे मात्र अतुलने चेंडू हवेत खेळलाय, आहे क्षेत्र चेंडू खाली जेल होणार का, जेट टिपलाय। अतुल भोईर परतोय तंबूच्या आश्रयाला। भावानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहते राजे। तुफान गरजतो आग ओगतो वाघ मराठी माझा। सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा। ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी है। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानावर। कल्पेश येथे खेळण्यासाठी क्रमांक 3चा हा बॅटर। पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर वाईड विकेट एक धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेट्स आले। धावकडे धावे तर टोटल 1 बाद 2 धावा। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वारदोली गावचे माजी सरपंच पंढरीशेठ पाटील या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। सरपंच साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। पंढरीशेठ पाटील वारदोली या आपण व्यासपीठावर जाऊया आपण मैदानावर। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। राईट हँड ऊर्ध्व मारा करतोय, स्ट्राईकला आहे फलंदाज। पंचांकडे जोरदार अपील, पंचाने अपील स्वीकारली। फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला येतोय कल्पेश। कल्पेश हा पवळींच्या दिशेने रवाना होतोय। डेरोली संघ हा चांगला संघ आहे, पनवेल पंचकृषीतील चांगला संघ आहे। अतुल भोईर याच्या नावाने संघ गणला जातो, ओळखला जातो। आता अतुल भोईर मैदानात असणार आहे। मैदानात आहे। 4 षटकांचा सामना आहे। पहिला षटक हा बंधनकारक षटक असणार आहे, पण इथे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय। स्वस्तिक मात्र चांगली गोलंदाजी करतोय। हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर। पंचांचा इशारा येतो 4 धावेसाठी। या 4 धावेने संघाचं खातं वैयक्तिक खातं उघडले। संघ जाऊन पोहोचतोय तो एकूण 6 या धावसंख्येवर।
चौकार आणि एक चांगली फलंदाजी करतो घराच्या संघाला. इथे मात्र चेंडू झपकून आतमध्ये आलाय. खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. संगम सरांचा इशारा येतोय. षटक समाप्त झालाय. या षटकात धावाला टोटल 6 धावा, म्हणजे चांगली कामगिरी म्हणता येईल. स्वस्तिक हा गोलंदाज होता. त्याने जाणलं ओळखलं. अतुल सारखा आक्रमक फलंदाज होता. आमिर भोईर सारखा फलंदाज होता. त्याने जाणलंय, चांगलं चेंडू टाकले. नाही ते मात्र बाद केलंय अतुल भोईरला आणि कल्पेशला बाद केलंय. 2 फलंदाज बाद झाले. त्या षटकामध्ये धावा आले टोटल 6. तारं म्हटलं की रोशन पाटीलांचा हा गाव. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट समालोचक. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर. 6 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला अतुल भोईर वैयक्तिक 0 धावसंख्येवर. कल्पेश बाद झाला वैयक्तिक 0 धावसंख्येवर. हा थोडा प्रेशर मध्ये आहे डेरवली संघ, पण काही हरकत नाहीये. अजूनही आमिर भोईर सारखा भला मोठा फलंदाज मैदानात आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे. खेळपट्टी थांबायला हवं आहे. 4 षटकांचा सामना आहे. जर 5 किंवा 6 चेंडू जर खेळले आमिरने तर धावसंख्येला चांगला आकार येईल. आता आपल्या खांद्यात जोखीम स्वीकारला हवी आहे. आपली बॅट ओपन करायला हवी आहे. शतरक्ष व्यूहरचना आमिरसाठी स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा ओव्हर बाउंड्री, शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन आणि पाहायला मिळतोय फर्स्ट स्लिप. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू अक्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. चेंडू अडवणार तोपर्यंत सिंगल. सिंगलनी धावसंख्या पाहिजे. धावा टोटल 2 बाद 7 धावा. आता बरेच प्रेक्षक कमी झालेत. भरपूर उशीर झालाय. 2:25 झालेली आहेत. पुनश्च निवेदन असणार आहे. वारदोलीचे माजी सरपंच उद्योजक पंढरी शेठ पाटील यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर उत्तम तयार होतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव दिले. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक. कॅमेरा इनच्या बाजूला राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू चेंडू खाली आहे. इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज येतोय पुन्हा एकदा तंबू मध्ये. खेळण्यासाठी आकाश भोईर थोडसा आमिरला आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. कारण अतुल भोईर हा डकआउट मध्ये बसलाय. कल्पेश नंतर अनिकेत हे 3 महत्वाचे फलंदाज आहेत. ते लवकर बाद झालेत. आता इथे जातो खेळण्यासाठी आकाश. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मोहपाड्याचे कार्यसम्राट अक्षय तेलंगे, राजेश तांडेल साहेब, प्रवीणजी काटवले साहेब मोहपाडा, मोहपाडा कार्यसम्राट बंटी कडाव, आकाश तेलंगे आणि रमेश क्षीरसागर या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. या सर्वांचं 21 चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण. गोलंदाज तयार होतोय. हा चेंडू खेळून काढलाय. डीप मिड विकेटचा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे ते तैनात. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र एकच धाव. सिंगल. धावसंख्या टोटल धावफलकावर आहे ती 8 धावा धावफलकावर. आमिर भोईर खेळतो 3 चेंडूचा सामना करताना 2 या धावसंख्येवर. आकाश भोईर खेळतोय 1 चेंडू सामना करताना 1 या धावसंख्येवर. अनिकेतच्या बॅटमधून आला होता चौकार पण नक्कीच बाद झाला तो. धावसंख्या टोटल पाहायला मिळते धावफलकावरती 3 बाद 8 धावा. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 35 किंवा 40 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा परिस्थितीत आमिरला चांगला खेळ दाखवावा लागेल. कारण आमिरकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. पनवेल पंचकृषीतील एक चांगला संघ आहे डेरवली आणि हा चांगला खेळाडू आहे. इथे मात्र आमिरने आक्रमक पवित्र घेतला. चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय दर्जेदार षटकार.
अनिकेत बाद झाला असं वाटलं तर प्रेशर वाढेल, पण आमिर भोईरने आपल्या खांद्यावर झुकून स्वीकारले, आपली बॅट ओपन केली. 4 चेंडूचा सामना करताना 1 षटकार 8 धावांची गुणवान खेळी करतोय. गरज आहे भागीदारीची. धावा टोटल 14 धावा. आता कुठे धावसंख्येला आकार येतोय, गेअर चेंज केलाय, टॉपचा गेअर टाकलाय, आक्रमक पवित्रा घेतोय. गरज आहे निर्णायक क्षणी आक्रमक पवित्रा घेण्याची. पुन्हा एकदा चांगला फटका, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फसलाय फटका. फलंदाज बॅक टू द डगआउट. आकाश तेलंगे, कार्यसम्राट रमेश क्षीरसागर या पाहुण्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मी किरण मांडे यांना विनंती करतो, खालापूरचे माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय गजानन शेठ मांडे यांचे सुपुत्र किरण मांडे यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. लाईव्हवाले कॅमेरा फिरवा जरा. अक्षय तेलंगे, कार्यसम्राट मोहपाळा, दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व असणारे राजेश शेठ तांडेल, प्रवीण शेठ काठवले, बंटी दादा कडव, आकाश तेलंगे साहेब, रमेश दादा क्षीरसागर या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जाऊया आपण मॅच कडे. धावसंख्या धावफलकावर टोटल 14, 4 फलंदाज बाद झालेत. इथे मात्र काय फटका सजवलाय, अक्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या वरून. षटकार. सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं नेहमीच गोरगरिबांच्या कार्यात हातभार असतो, सर्वांच्या हृदयाची ताईत पंढरी शेठ पाटील वारदोली यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. मी किरण मांडे यांना विनंती करत आहे, माजी सरपंच पंढरी शेठ पाटील वारदोली यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जाऊया आपण मैदानावर. धावकर धावा त्या टोटल एका षटकाच्या साहाय्याने 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 10च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. टोटल 20 धावा धावफलकावर. आता चांगला आकार आला धावसंख्येला. जरी आमिर भोईर बाद झाला, अतुल भोईर बाद झाला, कल्पेश बाद झाला, अनिकेत बाद झाला, पण इथे मात्र येणारा आकाश आणि विवेक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विवेकने आलेल्या पहिल्या चेंडूवर, विकेत यांनी पहिल्या चेंडूवर 1 षटकार ठोकलाय. स्ट्राईकला फलंदाज आकाश आणि गोलंदाजी मार्कवर राकेश. मानसी स्पोर्ट डेरवली विरुद्ध तारे अशी लढत पाहायला मिळते. टॉस हारला आणि टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 षटकात धावा जवळ तब्बल 20 धावा. आकाश तयार होतो खेळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर राकेश कॅमेरा इनच्या बाजूने. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. खराब क्षेत्ररक्षण करतोय, चुकीला माफी नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धाव्यांच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 22 धावा. आमिर भोईर 5 चेंडूचा सामना करताना 1 षटकार 8 धावा जमवल्या. अतुल भोईर 0 तंबूत परतला. त्याच्या पाठोपाठ कल्पेश तंबूत परतला. पण इथे मात्र फलंदाज अनिकेतनी 2 चेंडू सामना करताना धावा जमवले 4. आकाश खेळतो 3 या धावसंख्येवर. विकेट खेळतोय 6 या धावसंख्येवर. पंचांकडे 2000 अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर असणार आहे. धावसंख्या टोटल धावफलकावर येते एकूण 22 धावा. 22 धावा धावफलकावर. अजूनही वेळ गेली नाहीये. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. 22 धावा धावफलकावर
40 धावांचं टार्गेट 45 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, कारण आता सत्र आपण पाहतोय सकाळचा सत्र आहे, वातावरणात नमी तयार झालेली आहे, चेंडू जाणार नाहीये, गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, झेल टिपलाय, फलंदाज येतोय पवेलिंगच्या दिशेने. गेलेला नाहीये. क्रमांक 7 चा फलंदाज जातो बॅटर मैदानात अमन. जवळजवळ अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 40 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. समोर संघ आहे तारे संघ. आपण पाहिला कराडे विरुद्ध कुंभिवली, कराडे संघाने विजय संपादन केले. विसम विरुद्ध वानिवली, वानिवली संघाने विजय संपादन केलं. कलोते विरुद्ध गिरवले, गिरवले संघाने विजय संपादन केलं. तलेगाव विरुद्ध खानवले, तलेगाव संघाने चांगली कामगिरी केली. नंतर पाहिलं शिवकर करंजाळे, करंजाळे संघाने विजय संपादन केलं. चिर्ले विरुद्ध वारदोली, वारदोली संघाने आक्रमक खेळी केली. वारदोली संघ विजय संघ ठरलाय. बोरकर विरुद्ध मोहपाडावाडी, बोरकर संघाने चांगली कामगिरी केली. इथे मात्र अक्रॉस द होऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर असणार आहे. टोटल धाव्यात त्या 5-22. वेळ अजून गेली नाहीये. मोठे 2 फटके आले तर कदाचित चांगली धावसंख्या उभारेल मानसी स्पोर्ट डेरवली संघ. मग गरज आहे ती खेळण्याची, खेळपट्टी थांबण्याची. अमन खेळतोय 0 धावसंख्येवर, विकेट खेळतोय 6 धावसंख्येवर. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे जोरदार अपील. फलंदाज झालाय क्लिंग बोल्ड. गाणं वाजवतात, प्रेक्षकांची मनं जिंकतात. क्रमांक 8चा बॅटर मैदानात शंकर. टोटल धावा धावफलकावर 22. 2 षटक खेळ संपला त्यावेळी धावा होत्या फक्त 20. म्हणजे इथे कुठेतरी चांगली धावसंख्या होती, पण शेवटच्या निर्णयक्षणी चेंडू आहे हवेमध्ये, झेल खाली येतो क्षेत्ररक्षक आणि हा झेल घेतलाय फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला. हे 2 मोठे फटके आले तर चांगला टार्गेट सेट होईल. आता विशाल आणि विकेट याला चांगली खेळ करावा लागेल.
शेवटचा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत. हे षटकात धावाल्या फक्त 2 आणि 3 विकेट्स गेल्या म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला हा षटक. राकेशने पहिले चेंडूत 2 धावा आल्या होत्या, 0 विकेट 0 विकेट्स म्हणजे फक्त धावा दिल्या फक्त 2 आणि 5 चेंडू निर्धाव टाकले, 3 विकेट्स घेतल्या. इथेच कुठे मानसी संघाचा स्पोर्ट डेअरी संघाचे टर्निंग पॉइंट होणार. हा षटक गोलंदाज तयार. रिव्हर्स गरज होती का? रिव्हर्स मारण्याची गरज नसताना फटका मारला आणि फलंदाज पुन्हा एकदा पॅव्हलियन मध्ये येतोय. शेवटचं षटक आहे. 30 धावा जरी जमवल्या तरी अतिशय महागडं आव्हान ठरेल, कारण मी काल पाहिलं या मैदानावर 27-28 धावा होत नव्हत्या 4 ओव्हरला. इथे गरज आहे ती अजूनही 30 धावा जमवण्याची. जरी 32-33 धावांचं टार्गेट सेट केलं ना तरी अतिशय महाग आव्हान होणार आहे, पण ते करायला हवंय. जाऊया मैदानात. गोलंदाज तयार होतोय संकेत, स्ट्राईकला येतोय फलंदाज योगेश. इथे मात्र पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. उर्वरित चेंडू शिल्लक असणार फक्त आता शेवटचे 4. अजूनही वेळ गेलेला नाहीये. 30 धावांचा टार्गेट सेट जर केला तर कदाचित बॅकफुट जाईल तारा संघ, पण गरज आहे ती निर्णायक आक्रमक पवित्र घेण्याची, कारण वारंवार फलंदाज बीट होतोय, चेंडू डॉट चाललेत. कारण 12 चेंडू 20 धावा आल्या होत्या, पूर्ण आतमध्ये होते, पण इथे मात्र चांगला फटका. पण इथे मात्र शतरक्षक आहेत, झेल टिपलाय, फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. शेवटची जोडी असणार मैदानात. आमिर भोईर धावा जमवल्या 8, अतुल 0, कल्पेश 0, आकाश भोईर धावा जमवल्या 4. नंतर आपण पाहतोय विकेट धावा जमवल्या 6, अम्मानी धावा जमवल्या 0, शंकर 0, योगेश 0 अशी अवस्था पाहायला मिळाली. शेवटचे जे 4 फलंदाज आहेत ते 0 माघारी परतल्यात, म्हणजे हाराकिरी पत्करली. 12 चेंडू 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या, पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं, पण निर्णायक क्षणी संघ थोडासा बॅकफुट गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. असं वाटलं होतं की 40 धावा सहज होतील, पण इथे मात्र शेवटचे फलंदाज हाराकिरी पत्करतात. 4 फलंदाज 0 तंबूत परतलेत, एकूण 5 फलंदाज 0 तंबूत परतलेत. शेवटची जोडी 22 वर 5 विकेट्स गेलेत. शेवटची जोडी मैदानात. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली. लगातार आतापर्यंत जवळजवळ 1 2 3 4 5 7 चेंडू निर्धाव. खराब कामगिरी पाहायला मिळते मानसी स्पोर्ट डेअरी संघाची. 2 षटकात 20 धावा आल्या होत्या, अशा वेळी चांगला सावध खेळ करायला हवा होता, पण एका पाठोपाठ विकेट्स बाद झाल्या. बॅटची काढा घेतली, शेवटच्या चेंडू काय होणार, चौकार येणार आणि आलाय हा दर्जेदार चौकार. धावसंख्येला अक्कर आले, धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण टोटल 26 धावा धावफलकावर.
म्हणजे टोटल पाहिजे जाते 26 धावा धावफलकावर. 24 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हा सुद्धा आव्हान अतिशय महागडं होणार आहे. काल पाहिला पण 27 धावा होत नव्हत्या शेवटच्या क्षणी. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल ती डेरोली संघाला. जाऊया आपण, माझ्या समोर जोडले जातील मराठीचा बुलंद आवाज अजित झुंजाराव. या ठिकाणी आपले स्टॉल माननीय श्री समीर मांडे, गरम गरम मके आणि गरम गरम शेंगा त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे वडापावचे या ठिकाणी स्टॉल आमचे दत्तात्रय कडपे, तसेच वर्जी पाव मित्र म्हणेन हरिचंद्र पाटील, दत्तात्रय पाटील हे वडापावचे स्टॉल आहेत, त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. आमचे समीर मांडे मके गरम गरम आहेत त्यांच्याकडे आणि गरम गरम शेंगा. सर्वांनी आस्वाद घ्या आणि आम्ही इकडे कॉमेंट्री करतो त्यांच्याकडे सुद्धा पाठवून द्या. तर जाऊया आपण मैदानात. चेंडू असणार बाकी 24 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असणार आहे. सॉरी 27 धावांची गरज असणार आहे. मानसी स्पोर्ट डेरवली विरुद्ध तारे हा सामना सुरू आहे. 4 षटकात धावा जमत 27 धावा. स्ट्राईकला येतो स्वस्तिक, नॉन स्ट्राईकला फलंदाज मयूर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय आकाश. कॅमेरा इनच्या बाजूने गोलंदाज आकाश तयार होतोय. स्ट्राईकला स्वस्तिक, नॉन स्ट्राईकला मयूर. 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. पहिला षटक बंधनकर षटक असणार आहे. सर्कल यार्डचा षटक असणार आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेत ताबा घेऊ शकतात. आपण एक पाहतोय मिड विकेटच्या दिशेने, दुसरा पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट सनी मिड ऑफ. गोलंदाज अक्षय तयार. राईट हँड उर्ध मारा. पहिला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न धोकावू शकतो. सिंगलनी संघाचं खातं उघडलं, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. 27 धावांचा पाठलाग करताना संघ जाऊन पोहोचतो 1 या धाव संख्येवर. कराडे संघाचा संघनायक आणि वानिवली संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आकाश पुन्हा एकदा कॅमेरा इनच्या बाजूने मिडविकेच्या दिशेने क्षेत्रात तैनात आहे. फलंदाज मयूर येतोय. हा चेंडू डीप एस्ट्रॅकवर फटका सजवलाय. चेंडू जातोय डीप एस्ट्रॅकवर बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. 3 धावा सहज पूर्ण करतोय. 3 धावांच्या वतीने धावसंख्या धाव प्रकार टोटल पाहायला मिळते 4 धावा. सत्तावीस धावांचं पाठलाग करताना समीकरण पाहिजे झालं. उर्वरित चेंडू शेष असणार 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. आकाश तयार होतोय. राईट हँड उर्ध मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज स्वस्तिक. बॅटची काढा घेतली. शॉर्ट टर्म चेंडू अडवलाय, उचलला, फेकलाय. पंचाकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव संख्या स्थिर. धाव संख्या धाव प्रकार टोटल बिनबाद 4. चोवीस चेंडू 27 धावांची गरज असणारे. स्ट्राईक वर पुन्हा एकदा मयूर, सॉरी स्वस्तिक स्ट्राईक वर.
स्वैर मारा होतोय अवांतर धावसंख्येत भर पडते संघ जाऊन बसतो 5 या धावसंख्येवर अजूनही 22 धावांची गरज असणार आहे गोलंदाज तयार स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय निर्धावित चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिर असणार आहे धावसंख्या धावफलक टोटल 5 धावा धावफलकावर 24 चेंडू 27 धावांचं टार्गेट सेट केलंय ते टार्गेट पर्यंत दमछाक पाहायला मिळते कारण सुवर्ण संधी होती डेरोली संघाला 2 षटकात धावाले तर 20 नंतर षटकात धावाले फक्त 12 बळात फक्त 7च धावा कलाईचा उपयोग केलाय हलक्याने ग्लान्स केलाय एक धाव पूर्ण करतोय धावफलक धावा आहेत टोटल 6 धावा अजून 21 धावांची गरज असणार आहे एखादा विकेट जर घेतला तर पूर्णपणे या सामन्यामध्ये आतमध्ये येणार आहे तो डेरोली संघ पण गरज आहे विकेट घेण्याची स्ट्रायकरचे फलंदाज मयूर आक्रमक फलंदाज आहे इथे मात्र झेल टिपलाय फलंदाज मयूर परततोय तंबूच्या आश्रयाला जशाच तसे उत्तर द्यायला सुरुवात झाली काय गोलंदाजी पाहायला मिळते आकाश चांगली गोलंदाजी करते धावसंख्या फक्त धावफल करते 1-6 अजूनही 21 धावांची गरज क्रमांक 3 चा बॅटर मैदानात उत्तम जातोय मैदानात वानिवली संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे कराडे संघाचा संघनायक या पण टॉस करण्यासाठी उशीर केला 2 धावांची पेनल्टी असणार लक्षात घ्या जाऊया आपण मैदानावर चेंडू बाकी असणारे शिल्लक 18 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे ती तारे संघाला डेरोली खेळताना चांगला खेळ पाहायला मिळतो या मैदानावर राईट हँड राऊंड मारा करतो हा चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करतो फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय 2 धावा सहज कंप्लेंट केलेत टोटल धावफलक धावा आहेत त्यात 8 धावा सतरा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे ती तारे संघाला मानसी स्पोर्ट डेरोली खेळताना जाणलंय फलंदाजाने ओळखलंय अशा वेळी एकेरी दुहेरी धाव घेण्यावर भर पडते कारण आपण पाहिजे सकाळचा 17 षटकार चौकार जात नाही अशा वेळी त्यांनी ओळखलंय जाणलंय एकेरी दुहेरी धाव घेतो या फलंदाज उत्तम आणि स्वस्तिक चांगली फलंदाजी करतोय उत्तम खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर स्वस्तिक खेळतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करतोय धावफलक धावा आहेत टोटल 10 धावा अजूनही 17 धावांची गरज असणार आहे दुसरा षटक प्रगतीवर असताना धावसंख्या टोटल 10 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शंकर चांगली गोलंदाजी करतोय राईट हँड राऊंड मारा करतोय हा चेंडू खेळून काढला पुन्हा एकदा वाईडिश लॉंगरला चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक फेकतोय चांगली फेकी म्हणता येईल 1च धाव सिंगल पुन्हा एकदा धावसंख्या पाहिजे तर टोटल 11 धावा धावफलकावर अजूनही 16 धावांची गरज आहे स्ट्राईकवर फलंदाज उत्तम येतो स्ट्राईकवर
हा चेंडू हवेमध्ये आहे, जेल होणार का? हा झेल टिपलाय, फलंदाज परततोय तंबूच्या आश्रयाला. सहाच धावा आल्या फक्त, 27 धावांचं टार्गेट सेट केलंय. शंकर तयार. हा चेंडू पुन्हा एकदा कलाईचा उपयोग केलाय, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एकेरी दुहेरी भर देतोय हा संघ. 12 धावा बलकावर. आता शेवटचे 2 षटक बाकी असणार आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये. एखादी विकेट जर घेतली, चांगले चेंडू हाताळले, वेगवान चेंडू केले, व्हेरिएशन जर केलं तर कदाचित डेरोली संघ वर्चस्व गाजवेल. पण एखादा मोठा फटका जर आला, दुहेरी धाव जरी आली तर एक धाव आली तरी पुढे पुढे जाईल तो जिंकण्याच्या मार्गाने तारे संघ. वीस मिनिटाचा अवधी असणार आहे. यापुढे आपण सामने 3 षटकांचे होतील. 3 षटक म्हणजे 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकांची रात्री दक्षता घ्यायचे आणि आपल्याकडे वेळ असणार आहे त्या सामन्यासाठी पहिल्या सत्रासाठी फक्त 15 मिनिटं. आता बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अमर येतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. राहुल सज्ज होते खेळण्यासाठी. नॉन स्ट्राईकला आहे तो स्वस्तिक आणि गोलंदाजी मार्कवर येतोय क्रमांक 3चा हा गोलंदाज अमन. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. हा षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकात 2 किंवा 3च धावा द्यायला हवेत म्हणजे ह्या शेवटच्या षटकापर्यंत आज सामना रंगेल. कारण जाणलंय, ओळखलंय फलंदाजाने एकेरी दुहेरी धाव घेतोय, कारण चौकार षटक जात नाही. अशा वेळी चांगला भर टाकले ते एकेरी दुहेरीवर. गोलंदाज तयार, राहुल तयार. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण पाहिजे झालं. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. निर्णायक षटक आहे. या षटकात 3 किंवा 2च धावा तर दिल्या डेरोली संघाने तर पूर्णपणे वर्चस्व गाजवल या सामन्यामध्ये. डेरोली संघ एक विकेट हवी डेरोली संघाला. गोलंदाज तयार. इथे मात्र क्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट. जाणलंय, ओळखलंय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत चौकार. राहुलच्या बॅट मध्ये आलाय दमदार चौकार. राहुल खेळतो 3 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 1 चौकार 5 या धावसंख्येवर. स्वस्तिक खेळतोय 7 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 11 धावा. चांगली कामगिरी करतोय फलंदाज राहुल. पुन्हा एक चांगला फटका राहुलचा. चेंडू जातो व्हाईटिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चेंडू अडवतोय, क्षेत्ररक्षक फेकतोय. 1च धाव. धावसंख्या धाव टोटल 17 धावा. अजूनही येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे.
9 चेंडू 10 धावा, हे 3 चेंडू निर्धाव टाकले ना तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल डेरिवली संघ। हे 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। गोलंदाज तयार होतोय, इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल घ्यायला हवा आहे, धोका होऊ शकतो आणि ते झेल सुटलाय। झेल नाही तर हा सामना सोडलाय डेरिवली संघाने, कारण मग जाणलंय ओळखलंय की धावा होत नाही। अशा प्रकारे झेल जर घेतला असता तर प्रेशर वाढला असता तारे संघासमोर, पण इथे मात्र झेल सुटलाय। परिणाम धावा आल्या 2, एकूण धाव संघ धावा टोटल 19। आता उर्वरित चेंडू शेष असणार 8 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असणार आहे। 8 धावांची गरज असणार आहे। 8 चेंडू 8 धावांची गरज आहे। निर्णायक चेंडू होता, झेल घ्यायला हवा होता। जर झेल घेतला असता तर कदाचित पूर्णपणे वर्चस्व गाजवलं असतं ते डेरिवली संघाने, पण इथं झेल सुटलाय। गोलंदाज पुन्हा तयार होतोय, चेंडू हवेमध्ये आहे, गॅपमधून फटका आहे, चेंडू अडवलाय, उचलला, फेकलाय, चांगली फेकी म्हणता येईल। एकच धाव, टोटल धावा धावपलकावर 20 धावा। आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज। पुन्हा एकदा सुवर्ण संधी डेरिवली संघाला। हा चेंडू जर निर्धाव टाकला तर शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा अतिशय महागडा असं आव्हान होऊन बसेल। हा चेंडू निर्णायक चेंडू ठरणार, टर्निंग पॉइंट असणाऱ्या सामन्यातील हा चेंडू। षटकार आला तर बिन वर्चस्व गाजवेल तो तारे संघ, पण एक विकेट जर घेतली तर पूर्णपणे कमबॅक करेल सामन्यामध्ये तो डेरिवली संघ। गोलंदाज तयार, इथे मात्र चेंडू आलाय निर्धाव, पाहायचा आहे चेंडू येतोय निर्धाव। षटक समाप्त झालाय आणि उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धावांची। सामना झुकतोय पुन्हा एकदा डेरिवलीच्या बाजूने। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, काटी की टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते। डू अँड डाय करो या मनस्थिती असणारी दोन्ही संघाची। आकाश पहिला षटक, 1 विकेट, धावा दिल्या फक्त 6। शंकर काय गोलंदाजी केली, 1 विकेट घेतला, धावा दिल्या फक्त 6। अमन चांगली गोलंदाजी केली, 1 चौकाराचा मार खाला, धावा दिल्या फक्त 8। आता शेवटचा षटक बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे। सकाळचा सत्र आहे, षटकार जात नाही, अशा वेळी एकेरी दुहेरी धाव घेतल्या, पण इथे मात्र आता वर्चस्व गाजवलाय तो आता मात्र डेरिवली संघाने। मानसी स्पोर्ट डेरिवली संघाचा आक्रमक गोलंदाज येतोय। गोलंदाजी मार्कवर अतुल, ज्याच्या नावाने संघ गणला जातो, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो, या पनवेल पंचकृषीतील अतुल एक चांगला गोलंदाज, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगला गोलंदाज आहे, बऱ्याच ट्रॉफीच्या नावावर आहेत। हा सामना जिंकला तर हिरो ठरणार आहे, पण इथे मध्ये स्ट्राईकला येतोय फलंदाज, आक्रमक फलंदाज स्वस्तिक, तारे संघाचा हिरो। इथे मात्र चेंडू जातोय, पायचा चेंडू होणार, टिपलाय, फलंदाज बॅक टू द लेगआउट। शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज। अतुल, ज्याच्या नावाने संघ गणला जातो, क्रमांक 5 चा बॅटर मैदानात। संकेत, तारे संघाचा हा बाहुबली, क्रिकेट मधील हा बाहुबली। 12 सांगतोय का बरेच वेळा संकेतने एखादी सामने जिंकून दिलेत। क्षमता आहे, गुणवत्ता आहे, पनवेलच्या मैदानावर लगातार 3 षटकार मारले होते शुक्रवारच्या दिवशी, पण आज गरज आहे ते एका षटकाराची। पण इथे मात्र अतुल, मानसी स्पोर्ट डेरिवली संघाचा एक आक्रमक गोलंदाज,
त्याच्या नावावर अनेक ट्रॉफीज आहेत. बरेच वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मार्केट ठरलेला या पंचकृषीतील एक चांगला खेळाडू. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली अतुल येतो. छेड टिपलाय फलंदाज परत तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर अतुल भोईर काय गोलंदाजी करतोय. हॅट्रिकच्या उमटवर आहे. पहिला चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे तारे संघाला. क्रमांक 6 चा फलंदाज मैदानात राकेश. हृदयाचे ठोके वाढणार सामना सुरू आहे मैदानात. कोण जिंकणार? काटेकी टक्कर, वीक पॉइंट मॅच पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय ऐतिहासिक तळेगावच्या मैदानावर. तारे विरुद्ध मानसी स्पोर्ट डेरवली. 11 स्टार्स तारे विरुद्ध मानसी स्पोर्ट डेरवली. पुन्हा एकदा अतुल काही भन्नाट मारा करतोय, तिखट मारा करतोय, व्हेरिएशन दाखवतोय. 3 चेंडू निर्धाव टाकतोय. 2 विकेट्स घेतल्यात. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. 24 चेंडू 27 धावांचं टार्गेट. छोटं टार्गेट होतं. ते टार्गेट पेलवताना दमछाक झाले. धावांचं पाठलाग करताना तारे संघाची. पुन्हा एकदा चांगले चेंडू. विष्णू भोईर यांचा फोन येतोय. जर हा सामना जिंकला डेरवली संघ तर विष्णू भोईर ज्येष्ठ कार्यकर्ते डेरवली, उद्योजक डेरवली यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचे पारितोषिक डेरवली संघाला. चेंडू आलाय चौकार. स्टार 11 तारे विरुद्ध मानसी स्पोर्ट डेरवली असा सामना पाहायला मिळतो. शेवटचा षटक अतुल. पहिला चेंडू विकेट्स, दुसरा चेंडू विकेट्स, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथा चेंडू डॉट बॉल आणि 5व्या चेंडूवर आलाय चौकार. आणि शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे स्टार 11 तारे संघाला. काय होणार? शत्रशिव विहरचना बॅकवर्ड शॉट, लेग शॉट, थर्ड मॅन शॉट, पॉइंट. गोलंदाज अतुल तयार. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू. जबरदस्त क्रिकेट. मानसी स्पोर्ट डेरवली संघाने विजय संपादन केलाय. विष्णू शेठ भोईर ज्येष्ठ कार्यकर्ते डेरवली यांच्याकडून संघासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक.